श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज. जय. महायोग पीठे तटे भीमरथावरम पुंडरीकाय दातुं मुनिः समागत तिष्ठान्तमनन्द कंदम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणी. नमो सद्गुरु भास्करा कीर्ती. विष्णुमय सर्व वैष्णवांशी ठावी. येरांनी वहावी भार माथा. साधने संकटे सर्वा लागी सीन. व्हावा लागे सीन अहम्मा. भाव हा कठीण वज्र हे भेदवे. तरी न छेदवे माया जा. का म्हणे धर्म भजनेची सापडे. येरासी तो पडे ओस दिशा. सर्व जग विष्णूने भरले आहे. हे केवळ विष्णू भक्त वैष्णव जाणतात. बाकीच्याने व्यर्थ ज्ञानाचे ओझे मात्र डोक्यावर वाहले. सगळं जग भगवान विष्णूला भरलेलं आहे. विष्णुमय जग बऱ्यांची अनुभूतीच आहे ना. त्याला सगळं जगच विष्णुमय दिसत. वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे. ही प्रचिती वैष्णवालाच. हे केवळ विष्णू भक्त वैष्णव जाणतात. ज्याला वैष्णव कोणाला म्हणायचं. वैष्णव म्हणून अवघी देवावरी माय. त्याचं सर्व प्रेम देवावर आहे. मग त्याला देव दिसन तर काय दिसत. वैष्णव ज्याला यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालंय तेच जाणतात सर्वत्र विष्णू भरलाय. आणि बाकीच्यांनी व्यर्थ ज्ञानाचे ओझे मात्र डोक्यावर सोडले. आता या तत्वज्ञानाशिवाय सर्वत्र देव भरलाय हे कसं कळलं. हे तत्वज्ञ संत स्वीकारित. या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत. सर्वगत म्हणले. चैतन्य कसं आहे. चैतन्य म्हणजेच विष्णू भगवान विष्णू. चैतन्य म्हणजे त्याचा वास सर्वत्र आहे. ते तत्वज्ञ संत स्वीकारित. बाकीच्यांना कसं काय कळन तो विषय. ज्याला डोळेच नाही. ज्याला ज्ञानाचे डोळे ना असे लोक फक्त सर्वत्र विष्णू भरले जाणतात. बाकीच्यांना हे ओझ आहे ज्ञानाचं व्यर्थ ज्ञान. नाना प्रकारची साधने संकटे आहे ती सर्व करण्यास शीन मात्र आहे. मग ते करून अभिमान गलित झाला पाहिजे. आणि बाकीचे साधना काय करतात मग. काय म्हणले नाना साधनाच्या केल्या खटपटा. इथून न पावती माझ्या दारवंटा. धन्य आनंदाची सापडली संत सज्जन भेटले कृपा. संत भेटले म्हणून त्यांनी फेडियाला बुद्धीचा उमा. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ.
धन्य आनंदाची सापडली वेळ. संतच ज्ञानदृष्टी देऊन कृपा करतात. बाकीची साधना शीन येतो, बाकीची शीन आहे. अभिमान वाढतोय दुसऱ्या साधनाने. अभिमान घालवणारं साधन पाहिजे ना. हा. देहाचा अभिमान वाढतो, कशाचा अभिमान वाढतो? पहिलं तर देहाचा अभिमान गेला पाहिजे. ज्याला यथार्थ बोध झाला का तो देह नसून तू अहम ब्रह्मास्मी, तू ब्रह्म आहे, तर देहाचा अभिमान जाईल ना. तसं कसं काय जाईल? स्वरूप जर नाही कळालं तर वाढत असतो आणखी. असं आहे. म्हणून अभिमानाचा नाश करणे. अभिमान बरेच प्रकारचे असतात. अभिमानाचा नाश करणे साधणे फार कठीण आहे. एक वेळ इंद्राच्या हातातल्या वज्राचा नाश करेल, परंतु मायाजाळाचे छेदन होणार नाही. पाहता किती अवघड म्हणलं की अभिमान, मायाजाळ. इंद्राच्या हातातल्या वज्राचाही कळेल ना सैन म्हणले, पण या अभिमान जाणं अवघड. मायाजाळाचं छेदन होणार. माया म्हणजे काय आहे? भ्रमित करती माया. सर्प दिसतोय दोराच्या ठिकाणी, म्हणजे ती मायाच आहे ना. त्याला जर ते ज्ञान झालं, अरे हे तर दुरी आहे, मी उगाच घाबरलो नाही का, लय आरडओरड केली म्हणतो, लय अवकाळा झाल्या मागाल्या. कधी कळाल्यावर. अगोदर म्हणजे मायाच आहे ना. ही माया काय कशा नाही होत नाही ना. नाही. दुसरं किती उद्योग केले काय ते भ्रम जाणार आहे का? नाही. तसं आहे, दुसरे किती काय केलं तर भ्रम जाणार नाही ना. त्यावेळेस आपल्याला तत्वज्ञानाचा उपदेश करतील संत. बाबा रे, तुझं स्वरूप हे नसून तुझं स्वरूप अमर आहे, अविनाशी आहे. त्याच वेळेस भ्रम जाईल ना, म्हणजे माया जाईल, म्हणजे मायाचा नाश, म्हणजे अज्ञानाचा नाश. माया म्हणजेच अज्ञान, स्वस्वरूपाचा अज्ञान. बाबा अहंकार निश्चित घनदाट म्हणलंय ना. दुसऱ्या साधनांना ते अंधार जात नाही. तो अंधार म्हणजे साधा अंधार नाही ना, स्वरूपाचा अज्ञान आहे ते. म्हणून मायाजाळाचं छेदन ज्ञान खडक 15व्या अध्यायामध्ये ते झाड दाखवलं, तो वृक्ष दाखवला, आणि मग त्याचं छेदन एक कुऱ्हाड दाखवली अशी वैराग्याची, ज्ञानाची. यानाच नाश होतो, अन्यथा कशाने होत नाही म्हणले. आणि ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकत नाही. विरक्ती वाचून काही ज्ञानाची तगणीची नाही, टिकतच नाही ते ज्ञान. त्याच्याकरता लागतं वैराग्य. मग तिथे ते वैराग्य दाखवलं, कुऱ्हाड दाखवली, खडक, ज्ञान खडक दाखवलं. ज्ञान या विश्वामध्ये तेवढी एक वस्तू आहे फक्त, ज्ञान, ब्रह्मज्ञान. मायेचा नाश करू शकतं, अन्यथा भीती जात नाही, काहीच जात नाही, अभिमान जात नाही. तर महाराज म्हणतात, याचे वर्म केवळ हरीच्या भजनानेच सापडे, बाकीच्यांना दिशा मात्र वश होत. म्हणजे काही एक कळणार नाही. आणि याला एकच साधन आहे, हरिभजनाविन काळ घालू नको रे. हरिभजन, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, तेने माया जाळ उठतील. किती भारी सांगितलं नाही का. अनेक नका पडू गबाळाचे भट्टे, थोरी ना गव
हवी तुळशी जळ पाणी जोडा म्हणावे पतित वेळोवेळा. म्हणजे भगवंताच्या भजनाशिवायची माया कशाला घाबरत नाही. हम्म. भजनानाच ही गोष्ट होती. बाकीच्यांना नाही म्हणली. काही एक कळणार नाही खाली भजन सोडून. भजनाना सगळ्या गोष्टी घडतात. अंतःकरण शुद्ध होतंय, व्यापक ज्ञान होत आणि मग विष्णुमय जग दिसतं. सगळं जर विष्णुमय तर मग काय राहिलं खाली. जरी विष्णुमय दिसला म्हणले विंचू सर्प नारायण त्याच्यातही नारायण आहे पण दुरून वंदाचे गुण सोडित नाही ना. हा. म्हणजे आहे हे ज्ञान आहे पण तरी ओळखून राहायचं म्हणले याला. हा. काय विंचू काय त्याचा गुण सोडणार नाही ना. हम्म. आणि आम्हाला कळतंय त्याच्यात नारायण म्हणले पण निंदी तो स्वभाव. हम्म. त्याचा स्वभाव नाही सोडित ते. हा. महत्वाचं आहे म्हणून कीर्तनाची गोडी देव निवडी कोणी भारी अधिकारी त्याची हरी देईल. अंगी वैराग्याचे बळ साई खळती नावे प्रेल नावरी तुका करी बोभा. कीर्तनाचे माधुर्य स्वतः देव निवडीत आहेत. देवाला कीर्तन आवडत. हम्म. ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचार्यायाम कलोतद हरी कीर्तना. कलियुगामध्ये कीर्तन हे फार श्रेष्ठ आहे. म्हणून कीर्तनाचे माधुर्य स्वतः देव निवडीत आहे. देवाला दुसरं नाही आवडत. हे दुसरं परमार्थामध्ये किती साधना आहे नाही का. आणि साधनाला उपायनाची नाही वाणी येतं. परम महाराज म्हणतात येत उपायाची वाणी नाही. उपाय भरपूर आहेत. किती काही साधन आहे नाना साधन आहे पण देवाला आवडत कीर्तन. हे घेण्याकरता कोणी अधिकार संपन्न व्हा म्हणजे त्यांना हरीचे धी. कीर्तनाचं साधन श्रेष्ठ आहे. अंगी असलेल्या वैराग्याच्या जोराने शरीरामध्ये असणारे काम क्रोध अधिक सडवे जिंकावे. वैराग्य वैराग्य काय करतं. वैराग्य विवेक प्राप्त होतो. वैराग्यानं दोष अनुदर्शनम म्हणतात. विषयातले दोष दिसले आपोआप वैराग्य होतं ना. विषयामध्ये दोष दिसले ना म्हणजे हे भोग आहे ब्रह्मलोकापासून अनुकूल भोगाचा त्याग. प्रतिकूलाचा तर विषय नाही. अनुकूल भोगे सगळे ब्रह्मलोकापासून तर इथपर्यंत सगळ्याचा जो त्याग करतो ते खरं वैराग्य आहे. महाराज म्हणले ना ब्रह्म अधिक पदी दुःखाची शिराणी. का म्हणे त्याची काय वर्मा हे आम्हाला फक्त समाचारांना दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहू. आणि न लगे माईक पदार्थ. माईक पदार्थ म्हणजे वैराग्य आहे ना. आणि आपल्याला लागत आहे माईक पदार्थ. लग्नामध्ये हे द्या ते द्या असं करा तसं करा असंच पाहिजे तसंच पाहिजे तर जमत आहे नाही का. आपण माईक पदार्थाच्या नादी लागलोय ना. एवढं लागन तो जमत असत आहे नाही तर मग समजत पाहू.
एवढं आटापीट आयुष्यभराचा आहे, माईक पदार्थ करताच आहे का देवा करताय? माईक. माईक पदार्थ. ते आपलं वैराग्य आपल्याला कळतं ना. हम्म. वैराग्य आपल्याला कळतं ना. वैराग्य होत आहे, स्मशान वैराग्य होतं, टिकत नाही ना पण. हम्म. टिकत नाही. स्मशानानं झालेलं वैराग्य असतं, जे विवेकयुक्त वैराग्य असतं ते टिकत ना. हम्म. विवेचनाला किती वैराग्य झालं होतं, हा. सगळे मारले तेव्हा हा. म्हणले काय आता हे काहीच नाही, म्हणले मला आता नको, काहीच नको. देव म्हणले येड्यावानी करू नको, तो वैराग्य काय काय खरं वैराग्य आहे म्हणले. हे का टिकत असतं का म्हणले, नाही का? हा. स्मशान वैराग्य कुठे टिकत असतं का? हे वैराग्य तर खरी देवाची कृपा आहे. हम्म. वैराग्य हा प्रसाद आहे, प्रसाद. ते ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय कसं कळन? हम्म. वैराग्य प्रसाद आहे देवाचा, ती खरी कृपा आहे वैराग्य. बाकीच्या गोष्टी भेटणे काही वैराग्य कृपा आहे. हम्म. विरक्त असं महापुरुष जे असतात म्हणून त्याला जे सुख असतं ते चक्रवर्तीला सुद्धा नसतं. म्हणजे यदु अवधूत समाजामध्ये काय आहे? हम्म. अवधूताच्या अंगावर कपडे सुद्धा नाही ना, हा. आणि तो यदु राजा आहे. अरे काय म्हणले, तुझ्याकडे तर काहीच नाही, तो आनंद काय, तो काय काही वेगळ्च आनंदात आहे म्हणले तू. अरे मी चक्रवर्ती राजा आहे म्हणले, जी सुख मला नाही असं तुझ्याकडे आहे काय म्हणले. हा. त्याच्याकडे वैराग्य आहे, नाही का? हा. वैराग्यामध्ये जो आनंद आहे, वैराग्यामध्ये जे सुख आहे ते चक्रवर्तीला सुद्धा नाही म्हणले. विरक्त महात्म्याला जे सुख असतं ना, काय आत्मसुखाच्या पुढे काय सुख आहे जगात? हम्म. आत्मलाभासारखे गोमटी काहीच ना देखे, पण जीव रमला या विषय सुखात, नाही का? हा. विषयाचे सुख साध्यंतची दुःख. मूर्ख आहे म्हणले, मूर्ख. हम्म. ज्ञानेश्वर महाराज डायरेक्ट मूर्ख म्हणले आपल्याला. हा. काय सवय लागली ना ती विषयाच्या सुखामध्ये, जीवाला रमायची सवय लागली. विषयाचे सुख बेगडाची पाऊस टिकत का ते? नाही ना. टिकत नाही. भोगे भोग भयम म्हणते. त्यागात शांती सांगितली ना. हा. त्यागात शांती निरंतरम. शांती, वैराग्य, समाधान ही देवाची कृपा आहे. म्हणून अंगी असलेल्या वैराग्याच्या जोराने शरीरामध्ये असणारे काम क्रोध अधिक शरीर जिंकावे. यांना जिंकणं म्हणजे फारच कठीण काम. हम्म. जे लईच मोठे काम क्रोध म्हणजे काय? बाहेरची शत्रू बरे असे आतले शत्रू आहे. हा. तुकाराम महाराज म्हणतात, येथे खाली संचित प्रारब्ध क्रियामान यापैकी काही उरणार नाही. म्हणून अधिकारी होऊन ते माधुर्य लवकर घेण्याची त्वरा करावी अशी मी ओरड करीत आहे. जर वैराग्य प्राप्त झालं, हे सगळे गेले, काम क्रोध लोभ निमाले, ही सावगी आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेला भावा झाला स्वयमेव पांडुरंग. मग कुठं राहिलं संचित प्रारब्ध क्रिया? मग काहीच राहणार ज्ञान आहे ना. हम्म. अग्निरूप झाले काय राहील. म्हणून महाराज म्हणतात, हे लवकर तुम्ही प्राप्त करा, तातडी करा, म्हणून मी ओरड करतोय म्हणजे. हा. करावी तातडी परमार्थ. वैराग्य
काया वाचा मन ठेवले गहाण, घेतली तुझे ऋण जोडी लागी. अवघे आले आत पोटा पडिले कित, चारुनी निश्चित झालो देवा. देवयाशी आता नाही तोळा मासा, घेल मवेशा तुझ ठाई. तुझ्या ऋणी गेले बहुत बांधणी, झाले मग होणी थोर थोर. तुका म्हणे तुझे खती, जे गुंतले करुणी आपले दे घे देवा. हे देवा मी आपली काया वाचा मन तुमच्या जवळ गाण ठेवून तुमच्यापासून परमार्थाचा लाभ घेण्याकरता कर्ज घेतले असेल. परमार्थाचा लाभ होण्याकरता. हा. काया काय म्हणजे शरीर, हम्म. वाचा गहाण ठेवल्यावर आपला काही हे राहतं का त्याच्यावर? अधिकार नाही राहत. काय अधिकार नाही राहत गहाण ठेवल्यावर. मन काया वाचा मन खाली राहिलं काय मग? काहीच नाही. शरीर गेलं, वाचा गेली, मन गेलं. हे गहाण ठेवलंय म्हणले. तुका म्हणे काया करीन कुरवंडी. हम्म. बरेच अभंगामध्ये आहे. सगळं शरीर भगवंताला अर्पण. हा. कायेन वाचा मनसेंद्रियाची आरती झाल्यावर म्हणतोय ना आपण झाली लोटांगा. हम्म. तुझे कारणी दे पडावा. हा. ही काया शरीर वाचा मन जेव्हा तुमच्याजवळ गहाण ठेवून तुमच्यापासून परमार्थाचा लाभ होण्याकरता आणि काय कशा करता देव आपला करण्याकरता. हम्म. आपला देव होण्याकरता हे सगळं गहाण ठेवलंय म्हणजे. आता आमच्या पोटामध्ये सर्व काही आले, सर्व स्त्री पुत्राधिकांची लेगाडे बाजूला ठेवून तेव्हा मी निश्चिंत झालो. लिगाड म्हणलं या गबाळाला सगळ्याला. हम्म. लिगा जया परमाची चाड, तिने सांडावे लिगाड, धनी भजनाची चाड, नित्य नेमाद सांडी मांडी परतेच्या काठी. जया परमार्थाची चाड म्हणजे त्याला भगवंताची चाड आहे. देव आपला सकाळ त्याने सांडावी लिगा. सांडावं म्हणजे आसक्ती नष्ट करायची आहे. हम्म. डायरेक्ट त्याग नाही. वस्तूचा त्याग नाही. वस्तूचा त्याग नाही, त्याची आसक्ती त्याचं स्वरूप कळायला पाहिजे. आता आमच्या पोटामध्ये सर्व काही आले आहे. स्त्री पुत्राधिकाची गाडी बाजूला ठेवून हे देवा मी निश्चिंत झालो. निश्चिंत. निश्चिंत कधी होतं माणूस? निश्चिंत कधी होत? चिंताविरहित जीवन कधी होतं? चिंताविरहित जीवन कधी होतं? लोड नाही घातल्यावर. संत त्या पदाला गेल्यावर कुठं काळजी नाही, चिंता नाही, भीती नाही, काही नाही. सगळे संतांची चरित्र पाहणं हम्म. म्हणजे किती त्यांचा देवावर विश्वास आहे बा.
बारा घातला. गोंदवलेकर महाराज म्हणायचे माझ्या नशिबात चिंताच नाही म्हणायची. हा. माझ्या पत्रिकेत चिंता नाही म्हणायची. बाकीचे म्हणे असं कोण राहत असतं का म्हणजे. संध्याकाळी बोलता बोलता बरेच मंडळी बसली होती. सहज विषय निघाला होता. हा. मला म्हणले काही माझ्या पत्रिकेत चिंता नाही म्हणले, काळजी नाही. असं कुठं राहत असतं का म्हणले. उद्या द्या म्हणजे सगळं गाव जेवण. त्यांना माहित होतं आता काहीच राहील नाही तर तुलाच पेटवायची नाही म्हणले. गाव जेवण द्या म्हणले दौंडी. मग काय दिली ना दौंडी. काय निश्चिंत जीवन असतं साधूचं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आणि मग 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, झाली गडबड सुरू. म्हणले महाराज आमचं काय नाही म्हणे, पोराला भोका लागलं ना. आमचं काय नाही म्हणले, पोरं जमदारी ना. आता मी तरी काय करू म्हणले. एकदा आता ठरलंय म्हणले, आता ठरलं ते ठरलं नाही का. आता नाही काय करायचं, आता काय करीन राम जे करीन ते करीन म्हणले. मग तुमचा राम कवा काय करीन म्हणले. आता 12 वाजले, कावळे कोकायला लागले पोटामध्ये, फार आडी पडायचे काम झाले. तर मी तर दौंडी दिली, लोक येऊन बसले. म्हणले आता काय करायचं. 12:30 वाजता मग एक शेतकरी आला होता, सगळं सामान घेऊन, फार भाजी बिजी निवडून. लिम्या नवस केला होता, सगळे पुरीच होते म्हणले मला. गोंदवलेकर बाबाच्या त्यांना जर मुलगा झाला तर मी पंगत देईन बुवा, जेवण देईन बुवा. ते झाला मुलगा, ते नवस फेडायला आलो म्हणले मला. मग रात्री रामानं स्वप्न देऊन सांगितलं, उद्या तू घेऊन जाय सगळं लवकर. आणि मग सगळं तयारी म्हणली. महाराज म्हणले मग करा स्वयंपाक झटक्यात. मग जेवण बिवणं झालं. महाराज म्हणले माझ्या पत्रिकेत चिंता नाही म्हणले, काळजीचं काम नाही म्हणले. म्हणजे साधू वास्तवात जगत असतो नाही का. तशीच नाही तर निदान अब्रूची तरी चिंता असेल म्हणे. अब्रू बी राखीत होते. सगळी गाडी बाजूला ठेवून देवा मी निश्चिंत झालो. काय मनापासून सगळं देवाला अर्पण केलं, त्याला करावंच लागतं ना. तो काय कुठे गेलेला आहे का, त्याच असं आहे. पूर्ण रिकामा झाल्याशिवाय, पूर्ण शरण झाल्याशिवाय तो काही करीतच नाही. असं इकडे काही हात ठेवला आणि तिकडे काही हात ठेवला, तो काय आता चतुराचा शिरोमणी, त्याला सारं कळत आहे ना. मग त्याला अजून काहीतरी आधार वाटतोय नाही का. आधार वाटतो तो द्रौपदीला मग कुठं नाही ना आला. ते देवाचं काम लईच अवघड आहे. काय त्याला काय येणं येत किंवा नाही येत, लय अवघड काम आहे. असा पूर्ण का म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार, तन मन पार सगळं जवळ वेळेस त्याच्यावर ओळून टाकी ना, तेव्हाच तो करतो. मग असं आहे. मग काही करतो असं आहे. मग काही करतो पण तसाच तो करीत नाही. लय अवघड काम आहे त्याच्यावालं. मी निश्चिंत झालो, तुला आता परत देण्याला आपल्या जवळ तोळा मासा धन नाही. आता सगळं गाण ठेवलं, हाय काय द्यायला. काय त्या राजाने नाही का स्वप्नात सगळं दान करून टाकलं होतं. गुरुदक्षिणा आता काय द्यायला म्हणजे नाही का. तसे महाराज म्हणतात
तुला आता परत येणार आमच्याजवळ काहीच नाही. 16 मासा धान्य नाही, पूर्वीचा प्रकार देवा तुला तर ठाऊक आहे. आता सगळं जर देवाला गाण ठेवलं तर आता गाण ठेवायला काहीतरी पाहिजे ना दुसरं. हा. माझ्यापेक्षा मोठी मोठी मंडळी तुझ्या कर्जाने बद्ध झालेली आहे. आता देवाचं कर्ज आहे बाकीच्यांवर. हा. कर्ज आहे त्याच्यावर. त्यानं सगळं आपल्याला त्यानंच दिलंय ना. ऋण आहे ना. हा. देव ऋण आहे आपल्यावर. पण भक्ताचं देवावर कर्ज आहे असं आहे. कारण ते काही मागतच नाही, सेवा तर सारखी करीतच राहतात. हा. त्यांना गरजच नाही ना काही पैसे काढायचेच नाही, नुसते टाकीतच राहायचे. तसं आहे यांच्यावाला. म्हणून माझ्यापेक्षा मोठी मोठी मंडळी तुझ्या कर्जाने बद्ध झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा कर्ज रोख्यामध्ये जे गुंतले आहे त्यांना तुम्ही आपल्याशी करून घ्या. तर महाराज म्हणते त्यांना बी आपलंच करून घ्या तुम्ही. संतांचं अंतकरण कसं असतं ते काय आपल्या पुरतं नाही काय. आपण जेवलं म्हणून बाकीचे उपाशी राहिले असं नाही. संतांचं अंतकरण फार छोटं. आले भरा केने यरजार चुके देणे, उभे केले विटेवरी पेट इनाम पंढरी, वाहती मार्ग अवघे मोहरले जग, तुका म्हणे माप खरे आणा माझे पाप. ज्याच्या योगाने जन्म मृत्यूची यरधार चुकली जाते असा माल या बाजारात आहे, तो तुम्ही घ्या. केने कर त्या काळातले शब्द आहे ते. आले भरा केने यरधार चुके देणे, असा माल पाहिजे म्हणले. बाजारात असा माल घ्या, यरधार चुकली पाहिजे, जन्म मरणाची यरधार चुकली पाहिजे. दुसरं घेऊन यरधार चुकत नाही ना. भगवंताशिवाय ज्ञान म्हणजेच भगवंत. भक्तजनांना पंढरी इनाम गाव दिलेले आहे. या ठिकाणी पांडुरंग रूपी माल विटेवर उभा आहे. रात्रीत महाराज म्हणले ना, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. हा पांडुरंग रूपी माल आहे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळ वेळा पांडुरंग. मग तो माल महत्वाचा आहे. विटेवर जो उभा आहे, विटेवर जो उभा आहे पांडुरंग, तो माल आहे, तो भगवान परमात्मा आहे. आणि पंढरी येतं इनामच दिलंय वारकऱ्यांना. तो घेण्याकरता सर्व जग सरसावले. सगळ्यांना सुख लागत आहे. त्या योगाने बाजाराच्या मार्गात लोकांची जाण्याची गर्दी झाली आहे. प्रत्येक जण सुखा करता सडफड करतोय, म्हणजे देवा करता. एवढी गर्दी त्याच्या करताच आहे ना. तुकाराम महाराज म्हणतात, माझे बापा हो, हा माल घेण्याकरता खरे माप मात्र घेऊन द्या. बाकीचे माप त्याला चालत नाही. भक्तीची मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजावी. मन वाचातीत तुझे स्वरूप, म्हणून या मापे भक्ती केली. भक्तीची मापे मोजितो अनंता. त्याचं स्वरूप असं आहे का, मन वाचातीत सगळ्याच्या पलीकडे त्याचं स्वरूप. मग त्याला प्राप्त करण्याकरता काय आहे, त्याला दुसरी भाषा कळत नाही. त्याला फक्त प्रेमाचीच भाषा कळती. दुसऱ्याचा आवाजही बी तो कानावर घेत नाही. जे ओळखीचा आवाज आला तर ओढ येईन ना तो. ओळखीचा आवाज असला तर रात्री कोणी दरवाजा उघडीन ना.
जी भक्ती म्हणजे प्रेम, जिव्हाळा, त्यांना तो वश होतो फक्त. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणले, असं काही मिळवा ज्याच्या योगाने जन्म मृत्यूची यरझार चुकली पाहिजे. का म्हणे कोटी कुळी ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. यरझार चुकली पाहिजे. आपला तर उद्धार झाला, पण आपल्या कुळाचा उद्धार झाला पाहिजे. आणि असं साधन फक्त भगवंताचे, पांडुरंगाचे. हम्म. ज्याच्या योगाने जन्म मृत्यूची यरझार चुकली जाते, असा माल बाजारात आहे तो तुम्ही घ्या. या मालाला गिऱ्हाईक कुठे? हम्म. या मालाला गिऱ्हाईक कमी आहे ना. हा. बाकीच्या मालाला एवढे परमार्थाचे दुकान आहे, जास्त गर्दी कुठे? बाकीच्या दुकानात. हा, तिथं नुसता देव आहे, तिथं कायची गर्दी? देव घेवायला जागा तर पाहिजे ना देव ठेवायला. हा. तिकडं घर भरेल पहिलंच, देव ठेवायचं कुठं असं आहे ना. हा. त्याच्या यरझार चुकत नाही. हा. चालले मग चण्या फुटाण्याची गिऱ्हाईक काय नाही. साधू संत एवढा कळवाळा एवढ्या करताय, देव घ्या. बाकीचं घेऊन काय करते? बाकीचं घेऊन तृप्ती नाही ना, निश्चिंती नाही ना. हम्म. आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटली या धावा कृष्णेची. त्यावेळेस देव प्राप्त झाला त्यावेळेस अशी स्थिती होती ना. हा. म्हणून कळवाळा आहे साधूचा, बाकी काय. 611 611 भंग झाले आपले. हा. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय. जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय.